उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातला निकाल हा आदर्श घोटाळा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप, रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही केलं आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता। पवार गट महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार। पुण्यातल्या विधानसभांच्या जागांमध्ये महाविकास आघाडी रस्सीखेच होण्याची शक्यता। शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यातल्या 6 जागांवरती दावा। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भ। भास्कर जाधवांवरती खास जबाबदारी देणार, माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। सरकारकडून ओबीसी आंदोलनाची दखल घेतली जात नाही, लक्ष्मण हाके यांचा आरोप। उपोषण थांबवणार नसल्याचंही दिलं स्पष्टीकरण। छगन भुजबळ यांच्या पुढाकारानं समता परिषदेची आज मुंबईमध्ये बैठक। भुजबळ यांची पक्षातली नाराजी आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरती चर्चा अपेक्षित। एकोणीस आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये राज ठाकरे सहभागी होणार, वारकऱ्यांशीही संवाद साधणार। सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्ष होणार, मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। नागपूरमध्ये फुटपाथवरती झोपलेल्या 9 मजुरांना कारनं चिरडलं, 2 मजुरांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी। आरोपी अटकेत, सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाची आठवण। पुण्यातल्या आळंदीमध्ये हिट अँड रनचा प्रकार, अल्पवयीन कार चालकाकडून नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न, पूर्व वैमनस्यामधून अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी रायबरेली ठेवून वायनाड मतदारसंघ सोडणार असल्याची सूत्रांची माहिती, तर वायनाडमधून प्रियंका गांधी लढवणार की नाही या संदर्भात निश्चिती नाही। पुण्यातल्या दुष्काळी स्थिती संदर्भात शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, बैठकीचं आयोजन करण्याची विनंती, कायमस्वरूपी उपाययोजनेची आवश्यकता असल्याचंही मत। मुंबईवरचं पाणी संकट गडद होण्याची भीती, पावसाअभावी धरण क्षेत्र तहानलेली, धरणामधील पाणीसाठा 5.42%वर। आज बकरी ईदच्या निमित्तानं देशभरामध्ये उत्साह, काही ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल, तर राज्यातल्या अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।